मेष राशीमध्ये अश्विनी नक्षत्र 4 चरण, भरणी नक्षत्राचे 4 चरण आणि कृत्तिका नक्षत्राचा पहिला चरण येतो। या आठवड्यात मेष राशीच्या जातकांसाठी मानसिक ऊर्जा आणि आत्मविश्वास चांगला राहणार असून मंगळाचे अनुकूल स्थान आपल्याला धाडसी निर्णय घेण्यास मदत करेल। आठवड्याच्या सुरुवातीला कार्यालयीन जीवनात कामाचा मोठा ताण जाणवेल, पण बुध व गुरुच्या संयोगामुळे बुधवारपासूनच कामाचा वेग वाढेल। अडकलेली कामे पूर्ण होतील, वरिष्ठ आपले कौतुक करतील, तर सहकारी आपले मार्गदर्शन घेण्यास नक्की पुढे येतील। व्यावसायिक बाबतीत नवीन करार, डील किंवा गुंतवणुकीसाठी हा काळ उपयुक्त आहे, मात्र कागदपत्र नीट तपासून मगच त्यावर सही करा। भागीदारीत व्यवसाय करत असाल तर ह्या आठवड्यात तुमचे मतभेद मिटणार आहेत। फ्रीलान्सर किंवा सेल्फ एम्प्लॉईड असलेल्या व्यक्तींना ग्राहकांकडून ह्या आठवड्यात चांगला प्रतिसाद मिळेल। आर्थिक बाबतीत काही अनपेक्षित खर्च या आठवड्यात संभवू शकतात, विशेषतः घरातील दुरुस्ती, वाहन संबंधी खर्च किंवा मुलांच्या शिक्षणावर अतिरिक्त खर्च या आठवड्यात होऊ शकतो। गुंतवणुकीत बाबत दीर्घकालीन विचार फायदेशीर ठरतील, म्हणजेच लॉंग टर्म गुंतवणूक करा। शेअर मार्केटमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे। कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका। कौटुंबिक आयुष्यात थोडे चढउतार येतील। एखाद्या जुन्या गैरसमजातून कुटुंबातील व्यक्तींशी बोलणी करून संबंध चांगले होतील। वैवाहिक जीवन गोड व चांगले राहील, सुखद राहील। पती पत्नी एकमेकांच्या भावना समजून घेतील। प्रेमसंबंधात प्रामाणिकपणा टिकवणे महत्त्वाचे असून ते जर शक्य झाले नाही तर गैरसमज निर्माण होऊ शकतात। आरोग्याच्या दृष्टीने रक्तदाब, थकवा व डोकेदुखीची समस्या मेष राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात त्रासदायक ठरू शकते। नियमित व्यायाम आणि योग केल्याने ऊर्जा तुमची टिकून राहील। मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान व प्राणायामाचा अवलंब करावा। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्तम असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना गुरुग्रहाची उत्तम साथ लाभेल। एकाग्रता टिकून राहील। मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 9, शुभ रंग आहे लाल व केशरी, शुभवार आहे मंगळवार व गुरुवार। व मेष राशीसाठी या आठवड्याचा उपाय, हनुमान मंदिरात लाल फुलांचा हार येत्या मंगळवारी अर्पण करा आणि ओम अंगारकाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा। त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढून तुमच्या समोर येणारे अडथळे तुम्ही सहज दूर करू शकाल।